पुण्यातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्ग संतप्त झालाय। आता बंदचा इशाराही देण्यात आलाय। या बाजार समितीत सुमारे 650 व्यापारी व्यवसाय करतात। सरकारला नियमित कर भरणाऱ्या या व्यापाऱ्यांना मात्र मूलभूत सुरक्षा मिळत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होतीये। व्यापाऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। माझ्यासोबत इथं सगळे व्यापारी आहेत। नक्की हे चोऱ्या कशा स्वरूपाच्या आहेत, काय त्यांचं नुकसान होतंय हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। सर, जर आपण बघितलं तर खूप सारे चोऱ्या वाढलेल्या आहेत। नक्की कशा स्वरूपाच्या चोऱ्या आहेत, काय नुकसान होतंय? हे इथं रात्रीच्या वेळी बंद असताना शॉप टेरेसवरून वरती झोपडपट्टीची लहान मुलं येतात आणि ते वेदले पतावे एसीची वायर मशीन एसी तोडून वेदले पतने चोरी तवत असतात। सुबह 5:30 बजे कोई 3-4 लोग आए थे जो बाहर का पूरा बोर्ड निकाल के लेके जा रहे थे। 5:30 बजे एक सुबह का टाइम होता है, तो वो मैंने कंप्लेंट किया मार्केट कमेटी में। एक बार एप्लीकेशन दिया, दूसरी बार दिया, लेकिन अभी तक कोई तदारक नहीं हो रहा है। हर एक व्यापारी 15 लाख 20 लाख 30 लाख साल का सेस भरता है और कमेटी वालों से हमारा मेन एक्सपेक्टेशन रहता है कि एटलीस्ट मिनिमम बेसिक सिक्योरिटी तो प्रोवाइड करें, पर सिक्योरिटी के नाम पे कुछ भी नहीं। अभी लास्ट सैटरडे या संडे रात को मेरे दुकान का बालकनी का दरवाज़ा तोड़ा, अंदर आए, गले में थोड़ा बहुत कैश था वो उठा के लेके गए। और सामने जो उस दिन स्पेशली जो इलायची और खसखस ला के रखी हुई थी, सामने जो सजाया हुआ था वो 15-20 किलो खसखस और 15-20 किलो इलायची लगभग गई। टोटल कॉस्ट और जो कैमरे का सेटअप भी पूरा लेके गए, मतलब तो उसका सीसीटीवी का तो फुटेज आता ही नहीं है। तो वो पूरा टोटल कॉस्ट हमारा लगभग 2.5 से 3 लाख का पूरा चोरी हुआ है। एवढे मोठमोठ्या लेन आहेत, एका लाईनमध्ये कमीत कमी 4-4 5-5 सिक्युरिटी हवी आहे, पण तिथं एक माणूस पण नसतो। कधी पूर्ण शटर उचकटून चोऱ्या केल्या जात आहेत, कधी पाठीमागनं गच्चीवरनं उतरून माग माल चोरी करून जात आहेत। तीव्र निषेध आहे या गोष्टीला की आम्ही जर आमच्या ऐकण्यात नाही आलं तर आम्ही बेमुदत बंदचा इशारा आम्ही आहे त्या काळात ते करण्याच्या मागे पण आहे आम्ही। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।